नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासात आपण व्यवस्थापनाची कार्य या प्रकरणातील 2 कार्य सविस्तर बघितलेली आहेत. ते म्हणजे नियोजन व संघटन. व्यवस्थापनाची कार्य बघत असताना पहिल्या कार्यापासून तर शेवटच्या कार्यापर्यंत ती एकमेकांशी कशी जोडलेली असतात हे मी आधीच सांगितलेले आहे. आता पुढे नियोजनानंतर येणारे कार्य म्हणजे संघटन आणि संघटनेनंतरचे येणारे कार्य म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. यालाच इंग्लिशमध्ये स्टाफिंग असे म्हणतात. चला तर मग पुढे आता बघणार आहोत आपण कर्मचारी व्यवस्थापनाचा अर्थ. कर्मचारी व्यवस्थापन ही एक रचनात्मक किंवा योजना आहे की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य हे होत असते. यामध्ये कर्मचाऱ्यांची योग्य पद्धतीने निवड करणे, त्यांची भरती करणे, कार्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणे व सोपविलेल्या कार्याची जबाबदारी ते पूर्ण करता आहेत की याचे योग्य रीतीने मूल्यांकन करणे, केलेल्या कामाबद्दल त्यांना योग्य मोबदला प्रदान करणे, या सर्व घटकांचा समावेश हा कर्मचारी व्यवस्थापनामध्ये होत असतो. प्रत्येक उपक्रमाचे सर्वसाधारण यश आणि संस्थेची वाढ ही केवळ कर्मचारी व्यवस्थापन जर योग्य असेल तर यावरच ते काय असते, आधारित असते. कर्मचाऱ्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्यांचा वापर करून ज्या वेळेला कार्यशक्तीचा सर्वोत्तम उपयोग केला जातो आणि या उपयोगाचाच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये काय होत असतो तर समावेश हा होत असतो. कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे व त्यांच्यासाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रमांचे आयोजन करणे हे अतिशय आव्हानात्मक कार्य असते आणि या कार्याचा भर हा केवळ यांत्रिकी किंवा आर्थिक संसाधनावर नसून मानवी व्यवस्थापनावर हा अवलंबून असतो. आता विविध विचारवंतांनी कर्मचारी व्यवस्थापनाच्या व्याख्या या केलेल्या आहेत. ते आता आपण पुढे बघणार आहोत. सर्वात आधी बघणार आहोत थियो हायमन यांनी कर्मचारी व्यवस्थापनाची काय व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. थियो हायमन काय म्हणतात, कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. तर दुसरी व्याख्या केलेली आहे लुथर गुलिक यांनी. लुथर गुलिक असे म्हणतात, कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडित कार्य आहे. लुथर गुलिक काय म्हणतात, कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडित कार्य आहे. या आपण बघितल्या कर्मचारी व्यवस्थापनाच्या व्याख्या. आता पुढे बघणार आहोत आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व की जे प्रत्येक व्यवस्थापकाला आपल्या संघटनेत किंवा संस्थेत व्यवस्थापन करण्यासाठी किती महत्त्वाचे असते ते बघणार आहोत. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व बघत असताना सर्वात पहिला मुद्दा आहे त्याचा प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. यात नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण अशी व्यवस्थापनाची इतर कार्य प्रभावीपणे करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही गुरुकिल्ली आहे. काय म्हटलं आहे, कर्मचारी व्यवस्थापन हे कसं महत्त्वाचं ठरतं तर बघा, नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण अशी व्यवस्थापनाची इतर कार्य प्रभावीपणे करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही काय ठरलेली आहे तर गुरुकिल्ली ठरलेली आहे. म्हणजे
ह्या चारही कार्यांचा संबंध हा कर्मचारी व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. थोडक्यात नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण हे कार्य घडण्यासाठी कशाची गरज भासत असेल तर मेन मुद्दा आहे कर्मचारी. बरोबर. पुढे असं म्हणतात ते सक्षम कार्यशक्ती उत्पादन, विक्री, वित्त इत्यादी विविध कार्यांमध्ये प्रभावीपणे काम करू शकते व इतर कार्याचा परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावर काय असतो? अवलंबून असतो. जर प्रत्येक संस्थेत कर्मचारी हा घटक जर नसेल तर उत्पादन, विक्री, वित्त इत्यादींसारखे कार्य व्यवस्थितरित्या पार पडू शकतात का? तर नाही. म्हणून सक्षम कार्यशक्ती उत्पादन, विक्री, वित्त इत्यादी विविध कार्यांमध्ये प्रभावीपणे काम करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची ही गरज भासत असते. पुढचा पॉईंट बघणार आहोत आपण मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. हा देखील महत्त्वाचा आहे. कर्मचारी व्यवस्थापनामुळे मानवी संसाधनांचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर हा करता येतो. भरती, निवड, नियुक्ती, मोबदला, प्रशिक्षण, विकास इत्यादी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी ही घेतली जात असते. कामाचा अतिरेक टाळला जात असतो. मानवी संसाधनांच्या कार्यक्षम वापरामुळे कामगिरी सुधारते व संघटनेचा हा विकास होत असतो. यात असं सांगता येईल कर्मचारी व्यवस्थापनात जर योग्य रीतीने योग्य जागेसाठी योग्य कर्मचाऱ्याची जर नियुक्ती केली नाही किंवा कर्मचाऱ्याने केलेल्या कामासाठी योग्य मोबदला दिला गेला नाही किंवा विकास, प्रशिक्षण यांसारख्या गोष्टींवर विचार करण्यासाठी काय आवश्यक असते तर कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचे ठरत असते. तिसरा पॉईंट बघणार आहोत आपण सहसंबंध निर्माण हे होत असतात. कर्मचारी व्यवस्थापनामुळे काय होत असतात तर सहसंबंध निर्माण होत असतात. या कार्याचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण करण्यासाठी होत असतो. कर्मचारी व्यवस्थापनाचा उपयोग कुठे होत असतो तर संघटनेतील सर्व स्तरांवर, प्रत्येक स्तरावर हा कर्मचारी व्यवस्थापनाचा उपयोग केला जातो. तो काय करत असतो तर कर्मचाऱ्यांमध्ये किंवा कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण करण्याचे काम हे करीत असतो. सुरळीत सहसंबंध चांगल्या सुसंवादासाठी आणि संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नांच्या समन्वयासाठी अतिशय आवश्यक असतात. नुसते सुदृढ संबंध निर्माण करून चालते का तर नाही, तर असा सुसंवाद किंवा सहसंबंध टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा कर्मचारी व्यवस्थापन हे काय करत असते तर महत्त्वाचे ठरत असते. चौथा पॉईंट बघणार आहोत आपण मानवी संसाधनांचा विकास. कुशल व अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची काय असतात तर मालमत्ता असतात. कुशल व अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची काय असतात तर ती मालमत्ता असतात. संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची काय होत असते तर मदत होत असते. कशासाठी? संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची काय होत असते तर मदत होत असते. हे उपलब्ध कार्यशक्तीला काय करतात तर प्रशिक्षित करतात आणि विकसित देखील करीत असतात. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्य सुलभ होतील हे सुनिश्चित करत असतात. कर्मचारी व्यवस्थापन काय करण्याचं काम करतात तर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्य सुलभ होतील हे आधीच काय करतात सुनिश्चित करण्याचे काम हे करत असतात. पुढचा 5वा पॉईंट बघणार आहोत आपण तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात. यामुळे संघटनेची काय होत असते तर स्पर्धा करण्याची ताकद वाढविण्यास मदत होत असते. त्याचबरोबर कामाचा दर्जा
उत्पादकता यांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी याचा काय केला जात असतो तर उपयोग हा होत असतो. कशाचा तर कर्मचारी व्यवस्थापनाचा. त्यांनी काय म्हटलेलं आहे, प्रशिक्षित कर्मचारी नवीन भांडवल, तंत्रज्ञान, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात. पण जेव्हा कर्मचारी व्यवस्थापनात याचा समावेश केला गेला तेव्हाच प्रभावी तंत्रज्ञानामुळे किंवा संसाधनाचा प्रभावी वापर केल्यामुळे कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करतात व त्याचा परिणाम हा संस्थेत होत असतो. पुढचा 6वा पॉईंट बघणार आहोत आपण, कार्यक्षमता वाढते. आता कर्मचारी व्यवस्थापन कार्यक्षमता वाढवण्यास कसं महत्त्वाचं ठरतं ते बघणार आहोत. कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जात असतात. योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमांमधून कर्मचाऱ्यांची कामगिरी ही सुधारणे शक्य होत असते. मागील मुद्द्यात बघितलं बघा आपण, तंत्रज्ञानाचा व संसाधनांचा प्रभावी वापर केल्याने सुद्धा कर्मचाऱ्यांचे कार्यक्षमतेत देखील वाढ होत असते. पण फक्त तंत्रज्ञान आणि संसाधनांचा प्रभावी वापर या व्यतिरिक्त जर कर्मचाऱ्यांचा स्वतःचा विकास आणि संघटनेच्या प्रगतीसाठी त्यांना जर योग्य प्रशिक्षण व या प्रशिक्षणाद्वारे विविध असे विकास कार्यक्रम जर उपलब्ध करून दिले गेले तर अशा कर्मचाऱ्यांमध्ये कामाबद्दलची गोडी निर्माण होऊन त्यांची आपोआपच कार्यक्षमता ही वाढीस लागते. योग्य निवड प्रक्रिया जर संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारीही मिळवून देत असतात आणि योग्य प्रशिक्षण कार्यामधून कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे ही शक्य होत असते. वेळोवेळी योग्य प्रशिक्षण दिले जर गेले तर त्यांच्या कामात तर नक्कीच काय होत असते तर सुधारणा ही होत असते व त्याचा फायदा हा कोणास होत असतो तर संस्थेस होत असतो. पुढचा 7वा पॉईंट बघणार आहोत आपण, दीर्घकालीन परिणाम. पात्र, कार्यक्षम व कुशल कर्मचारी ही नेहमी संस्थेची काय असतात तर संपत्ती असतात. पात्र, कार्यक्षम व कुशल ही संस्थेची काय असतात तर संपत्ती असतात. कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जात असते. साहजिकच यांचे संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम झाल्याचे निदर्शनास येतात. जर संस्थेने योग्य पदासाठी योग्य कर्मचाऱ्याची निवड नाही केली तर त्याचा परिणाम हा संस्थेला तोटा सहन होण्यासाठी करावा लागू शकत असतो. म्हणून पात्र, कार्यक्षम व कुशल कर्मचारी या तीनही गोष्टी संस्थेची काय मानली जातात तर संपत्ती मानली जातात. कारण की कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला ही यशाच्या मार्गाकडे घेऊन जात असते. योग्य जागेसाठी योग्य कर्मचारी अशी निवड ही संस्थेला नफा प्राप्त करून देत असते. कारण या संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम झाल्याचे निदर्शनास येत असतात. 8वा पॉईंट बघणार आहोत आपण पुढे, आवश्यक योगदान. कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करत असते. संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते तर त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते. जेणेकरून काय होतं तर संघटना भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकतात. म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकांमधील योगदान विचारात घेतले जात असतात. कर्मचाऱ्यांना जर योग्य वेळी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम आयोजित केले तर त्यांच्या कार्यक्षमतेत ही वाढ होत असते व त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्यामुळे त्यांच्याद्वारे संघटनेची देखील वाढ व सुनिश्चितता निर्माण होत असते.
संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या कशावर अवलंबून असते तर क्षमतेवर अवलंबून असते. जेणेकरून काय होत असतं तर संघटना भविष्यातील काय आव्हाने ही पेलू शकतात. योग्य पदासाठी योग्य कर्मचाऱ्याची निवड केल्यामुळे अशा आव्हानांना संस्था किंवा संघटना ही तयार असते. म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकांमधील योगदान विचारात घेतले जात असतात. पुढचा 9वा पॉईंट बघणार आहोत, कामाचे समाधान. हा देखील महत्त्वाचा आहे. कर्मचारी व्यवस्थापनातील कामाचे समाधान हे महत्त्वाचे असते. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केली जाऊ शकते. पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्यसमाधान आणि मनोबल वाढवितो. आपण आधीच बघितलं बघा अर्थामध्ये, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण, त्यांची भरती, निवड, त्यांना सोपविलेले काम आणि सोपविलेले काम ते पूर्ण करतायत का नाही त्याचे काय करायचं तर मूल्यांकन करणं व केलेल्या कामाबद्दल, त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना योग्य असा मोबदला हा मिळतो आहे का नाही हे कशाद्वारे बघितले जात असते तर कर्मचारी व्यवस्थापन. पण ज्या संघटनेत जर कर्मचारी व्यवस्थापन केलेच गेले नाही तर अशा कर्मचाऱ्यांना तिथे कामाचे समाधान प्राप्त होईल का? नाही. अवाजवी काम, अभावी प्रशिक्षण अशा गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांचं काय होत असतं तर मानसिक स्वास्थ्य हे बिघडत असतं व कर्मचारी हा असमाधानी बनत जातो. म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामुळे प्रत्येक व्यवसाय संस्थेत कर्मचाऱ्याला कामाचे समाधान हे मिळत असते. पुढचा 10वा पॉईंट बघणार आहोत आपण, सुसंवाद टिकवून ठेवते. कर्मचारी व्यवस्थापन काय करत असते तर सुसंवाद टिकवून ठेवण्याचं काम करत असतं. कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची काय केली जात असते तर भरतीही केली जात असते, त्यांची निवड केली जात असते. तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून पदोन्नती दिली जाते. म्हणजे त्यांची निवड, त्यांचं कामाचं मूल्यांकन आणि त्यांना बढती या गोष्टींचा कर्मचारी व्यवस्थापनामध्ये समावेश हा होत असतो. यासाठी योग्य ते निकष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जातात. यामुळे स्पर्धेमध्ये शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला जात असतो. कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची काय केली जात असते तर भरती, म्हणजे ज्या त्या पदासाठी योग्य अशा व्यक्तीची भरती केली जात असते व निवड केलेल्या व्यक्तीची कामाचे काय केले जात असते तर मूल्यांकन केले जात असते व आधीच भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना बढती यांसारख्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जात असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं नियोजन, संघटन या दोघांबरोबर कर्मचारी व्यवस्थापन हे प्रत्येक व्यवस्थापकाला आपल्या संस्थेत किंवा संघटनेत किती महत्त्वाचे असते ते आज आपण बघितले. त्याचबरोबर आपण कर्मचारी व्यवस्थापनाचा अर्थ, त्याची व्याख्या, 2 प्रकारच्या व्याख्या बघितल्या. पहिली दोन प्रकारच्या व्याख्या बघितल्या. पहिली आपण थियो हायमन आणि दुसरी बघितली लुथर गुलिक यांनी केलेली. आणि त्यानंतर बघितलं आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व, म्हणजे व्यवस्थापनात कर्मचारी व्यवस्थापन हे किती महत्त्वाचे असते हे आपण आज बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासात आपण बघणार आहोत व्यवस्थापन कार्यातील 4थे महत्त्वाचे कार्य, निर्देशन. निर्देशनालाच काय म्हटलं जातं तर डायरेक्टिंग. कर्मचारी व्यवस्थापनाचे कार्य बघत असताना नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन या 3 कार्यांसोबत निर्देशन हे किती महत्त्वाचे आहे हे आपण पुढील तासात बघणार आहोत.